म्हणजे ह्या पंचायत समितीमध्ये हे गट विकास अधिकारी साहेब ह्या घोटाळेबाजांना पाठीशी घालून माझ्या समाजावर अन्याय करताना दिसत आहेत। त्याच्यामुळे मी भविष्यात व्हिडिओ साहेबांनी जर 7 दिवसात या प्रकरणाची दखल नाही घेतली तर मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो की मी तुमच्या तोंडाला काळं फसल्याशिवाय राहणार नाही। ₹1 त्यांच्याकडे मागासवर्गीय समाजासाठी ₹1 नाही। गावात सगळ्या दुनियेत काय बी करायला पैसे आहेत पण दलित वस्तीला ₹1 घालवायचे यांचे आहे। त्याच्यामुळे ही भीक मागितलेले पैसे मी स्वतः खर्च करणार नाही। ग्रामपंचायतीला ₹1 डॉलर किती आहेत, ₹2 किती आहेत ती सुद्धा सगळे लिहून घेणार आणि त्यांच्याकडनं रितसर मी पावती घेणार आहे आणि त्या पैशातनं एखादं तरी बाकडं कुठं तरी सार्वजनिक ठिकाणी बसवावं अशी माझी अपेक्षा। तर ही आम्ही तुमच्याकडे माध्यमातून जी आम्हाला मदत मिळते ही आम्ही तुमच्या ग्रामसेवकांना तुमच्या समोर देणार आहे, लाईव्ह मध्ये देणार आहे, रेकॉर्ड करून देणार आहे। त्याच्यामुळे ह्याचा निधी सुद्धा कुठला येत नाही। उजनी ग्रामपंचायतीला भीक लागल्यामुळे त्यांना ₹1 निधी नाही, बाकीच्या त्यांना आयुष करायला पैसे पण आमच्या समाजासाठी आमच्या दलित वस्तीसाठी ₹1 निधी खर्च करणे यांची दानच आहे। त्याच्यामुळे आम्ही ही भीक मागत आलेलो आहे। आतापर्यंत एवढे पैसे जमा झाले साहेब, अजून आम्ही मोजले नाही। आपल्याकडनं ₹1 तरी कमीत कमी आम्हाला मिळावा। 100 दिले तर ₹5 सुद्धा चालते, ₹1 सुद्धा चालते। फक्त ही तुमचा पैसा चांगल्या कामासाठी लागणार आहे साहेब। 90 मागे म्हणजे असं तुमचं जास्त पैसे नको। आम्ही तरी काय करणार आहे आणि ह्यांना दिलं तरी खर्च बी करणार नाही, ही सुद्धा चोरते। दलित वस्तीतला आहे मस्त दिव गटारी रेट करायला पैसे नाहीत, तणनाशक फवारायला पैसे नाहीत, किरकोळ गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या शौचालय दिली पण तिला कुलप लावली। ही अशा पद्धतीचं सगळ्या वातावरण काय केलं ह्यांनी मनमानी पद्धतीने नळ दिल्या तर पण त्याला पाणी नाही। 2 वर्ष झालं पाणी नाही साहेब। गटारी सगळ्या उघड्या पडल्या त्या, चेंबर उघडं पडल्या ते। आम्ही काय बोलायला गेले की त्यांनी सांगायचं की आमच्याकडे निधी नाही, कुलूप लावून टाकले, रस्ता नाही तर विकास काम कसली आमच्या टायमाला कसं काय पैसे नाहीत म्हणजे आम्ही माणसं नाही का गावात? आम्हाला काय करा तुम्ही प्रशासक म्हणून आम्हाला ₹1 जरी मदत दिली तर ह्या पैशातनं तुमच्याच ग्राम महसूल अधिकारी त्यांच्याकडे जमा करतो आणि त्यांना सद्बुद्धी येईल ह्याच्यात की ही सुद्धा माणसं आहे ती ह्यांना सुद्धा पैसे खर्च करायची गरज आहे। त्यांना माहित होतं आम्ही सदस्य दलित वस्ती वगळून इतर सगळी कामं करते ती आणि आमच्या माणसांनी जर तक्रारी करायला तिथे गेले की बाबा आम्हाला आमची गटर तुंबली, आमचं आहे मस्त दिवा बंद आहे, आम्हाला तणनाशक फवारायचे, आमच्याकडे मच्छर आलेत, तर ह्यांनी सांगायचं की आमच्याकडे पैसे नाही, निधी नाही। म्हणून आम्ही हे भीक मागून आतापर्यंत एवढे पैसे जमा केले तर काही आपला सुद्धा हातभार ह्याच्यात लागावा, ₹1 तरी तुमच्याकडनं आम्हाला मिळावा। म्हणजे ह्याच्यातनं आम्ही प्रशासनालाच ही पैसे देणार, की काय आमच्या घरी नेणार नाही।
जर आपले शासकीय अधिकारी जर व्यवस्थित वागले, व्यवस्थित काम केलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा ही दलित सुद्धा मागासवर्गीय लोक सुद्धा माणसाची गावाचा हिस्सा आहे, तर कदाचित त्या लोकांना सुद्धा कळेल की बाबा ह्या लोकांना सुद्धा निधीची गरज आहे, यांना सुद्धा विकास करावा लागेल. तुमच्याकडनं आम्हाला 1 रुपया तरी मिळवा. पुन्हा यांना भाकरी सुद्धा आम्हाला मागून द्यायला 1 रुपया तरी सांगायचं. शंभर दिले पण ही सुद्धा 100 घेतली असते मी आणि त्यांना दिलं असतं तर ही पैसे सुद्धा त्यांनी घरीच दिले असते, म्हणजे ग्रामपंचायतीला ही सुद्धा खाऊन टाकते. म्हणून आम्ही घेताना सुद्धा कमीच घेतो. म्हणून 1 रुपया 2 रुपये द्या फक्त. नाही काय अपेक्षा नाही तुमच्याकडनं. जर आपला विषय मला कळू द्या म्हणजे मग त्या अधिकाऱ्याला बोलता येते बैठक लावता येते. आता विषय मागासवर्गीय व्यवस्था आता चालू वर्षात 17.5 लाख रुपयाची कामं ग्रामपंचायतीने चालू आहे. त्याच्यात काय केलंय, माझी दलित वस्ती त्याच्यातनं वगैरे त्याच्यात आता बाकडी सगळ्या गावात टाकली, माळावर टाकली, कुठं गुरं राखली तिकडे टाकली, जिथं गरज नाही जिथं वस्ती नाही अशा ठिकाणी बाकडी टाकली. आणि माझ्या इथं दूर आता अण्णाभाऊ साठे नगर आहे, सिद्धार्थनगर लाईट. सिद्धार्थनगरमध्ये एक सुद्धा बाकडं नाही, अण्णाभाऊ साठे नगरमध्ये 1 बाकडं नाही. तण वाढलं, एवढं पावसाळा झाला आता, मच्छर झाले, मच्छराचं औषध सुद्धा फवारलं नाही ग्रामपंचायत. हाय मोस्ट दिवस सगळं बंद आहे, त्याच्यातलं 2 चालू केलं आणि एका दिव्याला एका हाय मस्टला 4 दिवे येते, त्याच्यातलं 2 काढून दिलं म्हणजे प्रत्येकातलं 2-2 मिळतं. मग आमच्या वस्तीचं तुम्ही काढून का नाही, तुम्हाला देणं तर होत नसतं, मग हिथलंच काढून दुसरीकडे का बसवलं. सार्वजनिक शौचालय बांध त्याला कुलूप लावून आणि त्यांनी सांगितले काय की नवीन आमदार आमचा झाल्यावर त्याचं उद्घाटन शौचालय मोगरी साहेबांना मला ती मुद्दा घेऊन त्याला बोलता येईल ना. म्हणजे त्यांचा प्रतिनिधी कोण आहे, गट विकास अधिकारी काय माहिती, सरपंच नाही, ग्रामसेवक नाही आमचा. म्हणजे ही अन्याय होते. आपण बसतो आम्ही व्यक्ती आनंद आम्ही अजिबात डिस्टर्ब करतो. हा ग्रामसेवक कुठे आहे, ग्रामसेवक दुसरं एक मुलं टाका व्हिडिओ साहेबांनी दखल नाही घेतली काळ फसणार व्हिडिओ साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. एकंदरीत उजनी ग्रामपंचायत माढा तालुक्यातील त्या उजनी ग्रामपंचायतीनं आजपर्यंतच्या काळात म्हणजे माझ्या समाजातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अंडरग्राऊंड गटारीची दुरुस्ती असेल, हायमास्टर दिवे दुरुस्त करण्याचं काम असेल, तणनाशक फवारण्याचं काम असेल, लाईटचे खांबावरचे दिवे गेलेले असतील किंवा आता सार्वजनिक शौचालय खुलं करण्याच्या संदर्भातला विषय असेल, तर असं किरकोळ छोटं विषय ज्या वेळेला माझ्या समाजातील लोक किंवा आम्ही त्या ठिकाणी घेऊन जातो त्यावेळेला ग्रामसेवक, सरपंच, सदस्य आम्हाला एकच उत्तर देतात की आमच्याकडे निधी नाही. मग गावात तुम्ही सगळीकडे पैसे खर्च करता त्यावेळेला तुमच्याकडे निधी असतो. मग माझ्या दलित वस्ती मागासवर्गीय समाजातील लोकांच्या वेळेला ज्या वेळेला खर्च करायची वेळ आम्ही सगळ्या समाजाने निर्णय घेतला आणि ह्याचं पत्र आम्ही BDO साहेबांना माहितीसाठी अगोदर दिलं होतं 10 दिवसापूर्वी. परंतु BDO साहेबांच्या कार्यालयातून माझ्याकडं मला माहितीसाठी एक सुद्धा पत्र आलेलं नाही. तुमचं आंदोलनाची काय दिशा असेल काय नाही, कुठल्याही पद्धतीची चर्चा नाही. म्हणजे ह्या पंचायत समितीमध्ये
हे गट विकास अधिकारी साहेब ह्या घोटाळेबाजांना पाठीशी घालून माझ्या समाजावर अन्याय करताना दिसत आहेत. त्याच्यामुळं मी भविष्यात व्हिडिओ साहेबांनी जर 7 दिवसात या प्रकरणाची दखल नाही घेतली तर मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो की मी तुमच्या तोंडाला काळं फसल्याशिवाय राहणार. त्यांनी लवकरात लवकर ह्या मागण्यांचा विचार करावा. ग्रामपंचायतीला संबंधित विभागाला त्यांनी सांगावं आणि दलित वस्तीत जसा तुम्ही गावात 3 वार्डात पैसे खर्च करता त्या पद्धतीनं माझ्या दलित वस्तीत सुद्धा पैसे खर्च झालं पाहिजे. बाकीच्या वस्तीवरती निधी खर्च होतोय, फक्त दलित वस्तीवरती निधी खर्च होत नाही. 100% बाकीच्या वस्तीचा जर विचार केला साहेब तर आता चालू वर्षाच्या काळात 17.5 लाख रुपये 15व्या वित्त आयोगातून या ठिकाणी ग्रामपंचायत कोणती तुमची? सरपंच कोण? माझी ग्रामपंचायत उजनी माडा. सरपंच महिला आहेत, मंगल रतनगिरी गोसावी त्यांचं नाव आहे आणि त्यांचा फक्त नामदारी आहेत. माझा त्यांच्यावर अजिबात सुद्धा रोष नाही. कारभार कोण बघताय इथला? त्याचा कारभार बघणारी दुसरीच माणसं आहे. म्हणजे जे पार्टी लिडर आहेत त्यांच्या पार्टीनं त्यांना निवडून आणले ते त्याचा कारभार करतायत. रिमोट कंट्रोल त्यांच्या जवळ आहे आणि त्यांनी आतापर्यंतच्या काळामध्ये फक्त सरपंचांना सहीचा अधिकार दिला, त्याच्या पलीकडे कुठलाही अधिकार दिला नाही. कायद्यानं जरी 50% महिलांना जागा राखीव असतील, त्यांना आरक्षण असेल तरी सुद्धा प्रत्यक्ष काम करण्याची वेळ ज्या वेळेला येते त्यावेळेला मात्र त्यांना फक्त सहीपुरता त्यांना अधिकार दिला नाही. ही असणारी उजनीची परिस्थिती आहे. तुम्ही किती नंबर वॉर्डामध्ये तुमचं दलित वस्ती आहे? माझी दलित वस्ती आता दोन वार्डात विभागणी झाली आहे. 1 मध्ये 2 3 मध्ये 1 नंबर वार्डामध्ये माझे 3 मध्ये 5 ते 6 घर आहेत आणि 3 नंबर वार्डामध्ये जास्त समाज आहे. 50 लोक घरांचं कुटुंब त्या ठिकाणी 3 नंबर वार्डामध्ये. तर ह्या 1 नंबर वार्ड आणि 3 नंबर वार्ड या दोन्ही वार्डात सुद्धा तुम्ही जर पाहणी केली किंवा प्रत्यक्ष येऊन बघितलं तर त्या ठिकाणी साहेब तुम्हाला तिथल्या गावाचा परिस्थितीचा अंदाज आहे. साधारण लोकसंख्या किती दलित वस्ती तुमची त्या वॉर्डामध्ये? आमची 180 टोटल मतदान आहे आणि लोकसंख्या जर बघितली तर 250 लोकसंख्या. तर एकूण 3 वार्ड आहेत साहेब. पण ह्या ग्रामपंचायतीनं आजपर्यंत फक्त ग्रामसभा तहकूब करायच्या आणि 4 लोकांनी 5 लोकांनी मिळून विकास आराखडा तयार करायचा आणि आपल्या पद्धतीनं आपल्याला ज्या पद्धतीनं सोयीस्कर आहे त्या पद्धतीनं आपल्या घरातल्या लोकांना नातेवाईकांना कसा लाभ होईल अशा पद्धतीने हे ग्रामपंचायत चालवण्याचं काम केलं. आज जी तुम्ही भीक मागू आंदोलन करता, ही भीक गोळा करून तुम्ही काय करणार त्या भीकेचं? ग्रामपंचायतीला देणार ह्यातनं आमच्या समाजाचा काहीतरी उद्धार करा, काहीतरी आम्हाला. साहेब मी सकाळी 10 वाजल्यापासून ग्रामपंचायत उजनी कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा गावातनं येत असताना भीक मागत ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी आले. पण हे भीक मागत असताना माझ्या गावातील लोकांनी इतकं भरभरून म्हणजे त्यांची इच्छाशक्ती आहे लोकांची की लोकांनी आम्हाला 100 रुपये 50 रुपये 200